नाशिकमध्ये विविध मान्यवरांचा शांतिगिरी महाराजांना पाठिंबा। 20 मे रोजी होणाऱ्या नाशिक लोकसभेचे निवडणुकीत स्वामी शांतिगिरी महाराजांना धनगर समाजाचे समाजसेवक व नाशिक भाजपाचे पदाधिकारी माननीय नवनाथ जिळगे, नाशिक कृषी दुकानदार संघटना वडवली येथील बापू मोरे, अखिल भारतीय हिंदू महासभासह अनेक सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक संघटन व पदाधिकाऱ्यांनी स्वामी शांतिगिरी महाराजांना जाहीर पाठिंबा दिला असून त्यांच्या मताधिक्यात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याचे चित्र लोकसभेच्या मतदानाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे। तर त्यांचे खानदेशातील भक्तगणात मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण झाला असून डॉक्टर, वकील, पत्रकार भक्तगणात मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। त्यामुळे परमपूज्य स्वामी महामंडलेश्वर शांतिगिरी महाराजांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे। दिव्य महाराष्ट्र न्यूज, उपसंपादक सतीश पाटील, नाशिक। तो ये जो हमारे महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी जी महाराज हैं, ये बहुत ही सात्विक हैं, बहुत ही सनातन धर्म के प्रति समर्पित व्यक्तित्व हैं। इनके कार्यक्रम में हम स्वयं भी नासिक एक बार जा चुके हैं और इन्होंने हमको पत्र लिख करके ये जो अभी हमने सुनाया आपको, शपथ पत्र दिया है, आश्वासन दिया है। हमको इनकी बात पे पूरा भरोसा है। इसलिए नासिक क्षेत्र की, लोकसभा क्षेत्र की जो जनता है, उससे हम अनुरोध कर रहे हैं कि गौ हत्या का पाप अपने सिर से हटाने के लिए और गौ रक्षा का पुण्य प्राप्त करने के लिए इस बार आपका वोट शांतिगिरी जी महाराज को मिलना चाहिए। शाळांमध्ये मूल्य शिक्षण, चारित्र्य, प्रामाणिकपणा यावर शिक्षण द्यायचं, त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करायचे आणि दुसरीकडे त्याच्याशी काहीही संबंध नसलेल्या उमेदवारांना लोकशाहीच्या नावाखाली निवडून द्यायचं। या सगळ्याची चीड न येण्याइतके शंड आहोत का आपण? राजकारण हे चांगल्या माणसाचं काम नाही हे मान्यच केलंय आपण, पण राजकारण हा बदमाशांचा अड्डा कोणामुळे झाला याचा कधी विचार केलाय आपण? राजकारणी लाचखोर, भ्रष्टाचारी, उन्मत्त असं आपणच ओरडणार आणि जात-पात, धर्माच्या नावावर पुढल्या खेपेला आपणच त्यांना निवडून देणार। आम्ही मतदान करणं केव्हा सोडून दिले? म्हणूनच तुम्ही जबाबदार आहात आजच्या राजकीय स्थितीला, तुम्ही जबाबदार आहात आजच्या नाशिकच्या स्थितीला। माझ्या एकट्याच्या मताने काय फरक पडतो? या सडलेल्या मानसिकतेत निवडणुकीची सुट्टी तुम्ही हॉलिडे म्हणून साजरी करतात आणि त्याचा फायदा घेऊन हे राजकारणी पैसे आणि बोगस मतांच्या जीवावर पुन्हा 5 वर्ष आपल्याला लुबाडायला मोकळे होतात। दरवेळी नाशिकला विकासाचं गाजर दाखवून तुमची मतं पदरात पाडणारे हे तुम्हाला दिलेली प्रत्येक आश्वासनं पूर्ण करायला बांधील असतात, पण आपल्यापैकी किती जण त्यांना त्याचा जाब विचारतात? किती जण विचारतात की कुठे गेला नाशिकचा विकास, कुठे गेली नाशिकची मेट्रो, कुठे गेला नाशिकचा IT पार्क? अहो, धर्मनगरी आणि साहित्य नगरी म्हणून ओळख असलेल्या आपल्या काय गंमत आहे नाही? एक संन्यासी साधू निवडणूक लढवतो म्हटल्यानंतर तुमचं पित्त खवळलं का? हक्क आहे मला, बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत मला अधिकार दिलाय तो। गद्दार, भ्रष्टाचारी, घोटाळेबाज हे तुम्हाला खासदार आणि आमदार म्हणून चालतात, पण एक साधू राजकारणात येतोय म्हटल्यानंतर जणू काय आभाळ कोसळलं। जसं काय मी तुम्हाला नरकात किंवा मशनात घेऊन चाललोय अशी प्रतिक्रिया का? या देशात साधारण शिपायाची नोकरी करायची असली तरी त्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजे चारित्र्य प्रमाणपत्र द्यावं लागतं, पण नाशिकची धुरा सांभाळणाऱ्या राजकारण्यांना कुठल्याही प्रमाणपत्राची अट नाही। ज्या पक्षाच्या नावानं ते मत मागताय त्या विचाराला, त्या पक्षाला आपल्या फायद्यासाठी सोडून जाणार नाही अशी कुठलीही अट नाही। नाही 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 नाही, मी निष्ठा, चारित्र्य या कुठल्याही वादात जात नाही, पण एकीकडे शाळांमध्ये मूल्य शिक्षण, चारित्र्य, प्रामाणिकपणा यावर शिक्षण द्यायचं, त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करायचे आणि दुसरीकडे त्याच्याशी काहीही संबंध नसलेल्या उमेदवारांना लोकशाहीच्या नावाखाली निवडून द्यायचं। या सगळ्याची चीड न येण्याइतके शंड आहोत का आपण? राजकारण हे चांगल्या माणसाचं काम नाही हे मान्यच केलंय आपण, पण राजकारण हा बदमाशांचा अड्डा कोणामुळे झाला याचा कधी विचार केलाय आपण? राजकारणी लाचखोर, भ्रष्टाचारी, उन्मत्त असं आपणच ओरडणार आणि जात-पात, धर्माच्या नावावर पुढल्या खेपेला आपणच त्यांना निवडून देणार।